नमस्कार मैत्रिणींनो, सुनीता रंगोलीज या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बाप्पांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल 4 ते 4 टिपक्यांपासून रांगोळी, जास्वंदीच्या फुलाची रांगोळी। एका खालोखाल एक 4 लाईन समांतर ठेवून टिपकी मारून घ्यायची। आता काय करायचं आपल्याला, या टिपक्यांपासून या टिपक्याला असं पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। असा पानाचा आकार या बाजूला पण द्यायचा। आता इथे आपली 2 पानं काढायची आहेत। पाहू शकता, इकडे आपली 2 पानं काढायची आहेत। हे असे टिपके जोडून आपला पानाचा आकार द्यायचा आहे। इथं सुद्धा आपल्याला पानाचा आकार देऊन टिपके जोडून घ्यायचे आहेत। आपल्याला इथं जास्वंदाची 4 फुलं तयार करायची आहेत। पाहू शकता, इथं आपलं फूल तयार करायचं आहे। वरती सुद्धा आपलं फूल तयार करून घ्यायचं आहे। सुंदर अशी आपली जास्वंदाची फुलं तयार झालेली आहेत। पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला काय करायचं आहे, इथं थोडासा असा आपल्याला आकार द्यायचा आहे। हा असा द्यायचा, नंतर हा असा आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला जास्वंदाच्या फुलाचं झाड काढल्यासारखा आकार द्यायचा। ही 4 फुलं उठलेली आहेत। आपल्याला आता एक अशी सुंदर अशी कळी बनवून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही। इथं आपल्याला छोटी छोटी पानं काढायची आहेत। इथं सुद्धा आपल्याला अशी छोटी पानं काढून घ्यायची आहेत। पाहू शकता। सुंदर अशी आपली जास्वंदाची पानांची रांगोळी, फुलांची पानांची रांगोळी तयार झालेली आहे। तर आपल्याला आपण अजून सुंदर रांगोळीला बनवूया आणि मध्ये असं छानसं डिझाईन करूया। याच्यामध्ये लाल आणि हिरवा कलर भरल्यानंतर अतिशय टवटवीत अशी उठावदार फुलं दिसतात। तर मी तर सर्व पानांना हिरवा कलर देऊन घेत आहे। तुम्ही हिरवा किंवा पोपटी असा दिलात तरी सुंदर दिसतं।
इथे आपली सुंदर अशी जास्वंदाची फुलाची रांगोळी तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. धन्यवाद.